तू करत आहे. माझे सर्व लेयर्स आता क्लीन झाले आहेत. पंचकोश क्लीन झाले आहेत. धन्य 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 मी. धन्यवाद पाण्या, तुला अमृता. किती किमया करतोयस तू माझ्या जीवनात. मी धन्य झाले आहे. माझे सर्व पंचकोश आता शुद्ध झाले आहेत. पॅटर्न्स माझे डिझॉल्व झाले आहेत. माझ्या बिलीफ थेरपी पूर्णपणे बदलल्या आहेस तू. किमयागार, जादूगार, अमृता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा जोरात फिरवा. मी थोडस हळू फिरवलंय. जोरात फिरवायचंय स्पीडनी तुम्हाला. पाणी पिऊन घ्या भरपूर. नेहमी डाव्या हातात ग्लास घ्या कारण हात जवळ आहे आपलं. एकदम नारळाच्या पाण्यासारखं गोड लागलं पाणी. खूप सुंदर. तर आज 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत की जसं काही काढून टाकलं त्याच्या मागं असं आहे भावना की ग्रुप डायनॅमिक्स असतं. एक ग्रुप एनर्जी आता सध्या असं चाललेलं आहे. तुम्हाला सांगते मी, सध्या जी सपोर्ट सिस्टीम आलेली आहे, सगळे हायर डायमेन्शनचे बीइंग्स आपल्या असेन्शनसाठी, धरती मातेच्या असेन्शनसाठी आपल्याला सपोर्ट करत आहेत. ग्रुपला तिथून सपोर्ट मिळत आहे. ग्रुपची जशी ऊर्जा आहे तशी ते ऊर्जा देत आहेत. डिव्हाइन जे सोलर फ्लेअर्स येत आहेत, मी तुम्हाला सांगते शरीरावर कार्य चाललंय. इतकं कार्य चाललंय की मला अशा इलेक्ट्रिक पल्स सारख्या शॉक बसल्यासारख्या येत आहेत. तुम्हाला बघताय, तुम्ही ध्यानात बसले तर जबरदस्त रिझल्ट येत आहेत. का तर हलताय, डुलताय, आज्ञाचक्र ट्रिगर होते. अहो, सहस्रार चक्र ट्रिगर झाले. ही ऊर्जा जी येतीये ती ऊर्जा हे सपोर्ट सिस्टीम आपली कॅपॅबिलिटी, प्रत्येकाची कॅपॅबिलिटी, प्रत्येक ग्रुपची कॅपॅबिलिटी, ग्रुप एनर्जी, ग्रुप डायनॅमिक्स बघून करत आहे. आणि आपला हा सगळा सोर्स पिरॅमिड आहे. हे मागच्या कार्यक्रमामध्ये सांगून झालंय तुम्हाला. प्रत्येक धर्तीवर आज जे पिरॅमिड आहेत, अवतरलेले आहेत, ते पूर्णपणे डिव्हाइन पूर्ण हे पसरवत आहेत, आपल्याला देत आहेत. आपण त्याच्यात ध्यान करण्याने अजून अजून जे मी म्हणतेय शरीरातले डीएनए, क्रोमोझोम्स, प्रत्येक सेल्समध्ये, प्रत्येक ऊर्जा लेअरमध्ये, प्रत्येक ऑरा लेअरमध्ये जे काही बदल करतायत तिथनं ते सगळी व्हायब्रेशन ऊर्जा येत आहे जास्तीत जास्त. तर हे प्रत्येक एक्सेप्ट सुलक्षणा मॅडम प्रत्येकाने विसरलेलं आहे. त्यांचं बघा, कमेंट वाचा. म्हणजे मी ज्या गोष्टी शिकवते त्या तुम्ही विसरता, प्रत्येक वेळेला विसरता. तर ह्या ज्या वेळेला आपण ग्रॅटिट्यूड पोहोचवत नाही त्यावेळेला या ऊर्जा तुम्हाला हायर लेवलला क्लोज लूप येते. क्लोज लूप लक्षात घ्या. ग्रॅटिट्यूडचं खूप महत्व आहे. त्यांनी 8 दिवस कार्यक्रम घेतलेला आहे सुलक्षणा मॅडमनी. आपला जो सोर्स असतो, आपण म्हणतो हायर सेल्फला कनेक्ट हो, हायर सेल्फला कनेक्ट हो. हायर सेल्फला कनेक्ट झाल्यामुळं आपल्याला हे डिव्हाइन प्रेम जास्तीत जास्त मिळतं. हायर सेल्फ म्हणजे आपणच आहोत, आपल्यातलाच ओरिजिनल ट्रू सोल, की ज्याला सगळं ज्ञान आहे, ज्याच्याजवळ सगळी शक्ती आहे, त्याला आपल्याला कनेक्ट करावं लागतं. मग ते कनेक्शन आपल्याला जसं कळतं आपणच आपला हायर सेल्फ आहे, पण त्याच्यावर असे लेयर्स चढलेले आहेत. विस्मृतीचे लेयर, मेमरी काढून टाकलेली आपण, अजून सगळे आपण संसारात अडकलो, दैनंदिन रुटीनमध्ये अडकलो, ते लेयर्स. ते लेयर काढल्याशिवाय आपण हायर सोर्सला कनेक्ट होत नाही. आणि आपण आता ध्यानातून हायर सोर्सलाच कनेक्ट होतोय. मग हायर सेल्फ आपला आता आपला आहेच आहे, पण तो पिरॅमिड सुद्धा आपला सोर्स आहे ना, सुदर्शन पिरॅमिड. त्याला कोण धन्यवाद देणार, त्याला कोण ग्रॅटिट्यूड देणार. मी तुम्हाला आता इथे मी आज शेअर करते त्याच्या मग माझे दोन उद्दिष्ट आहेत. दोन्ही प्रश्नांची उत्तर दिलेली नाहीत. एक पहिला प्रश्न, माझी चेतना कुठल्या लेअर पर्यंत आली आहे.
माझी चेतना कुठल्या स्तरावर आहे आणि माझी फ्री कोणती. आता मी एक वेगळा ग्रुप करते. मी आता ध्यान रंगमंच आणि सकाळचा जो ध्यान रंगमंच आहे आणि दुपारचा जो आहे आपला ज्ञानबोध, नाव पण मी बदलतीये थोडीशी. ज्ञानबोध करतीये दुपारच्या ह्याचं, आणि सकाळचं ध्यानबोध करतीये, ध्यान ज्ञानबोध. कारण सकाळी ध्यान पण होणार आहे, ज्ञान पण होणार आहे, बोध. ज्ञान आणि बोध यात फरक आहे. ज्ञान म्हणजे नुसती माहिती घेणे, बोध म्हणजे आपण प्रॅक्टिकली ते समजून घेणे, समजून घेऊन आचरणात आणणे, याला बोध म्हणतात. बोध करणे. आणि आपलं विहंगमचे जे का सेंटर्स आहेत वेगळे वेगळे 7, त्यामध्ये दुसरं सेंटर जे आहे बोधनम आहे. बोधनम नाव दिलेलं आहे त्याला. बोधनम म्हणजे बोध करणे. त्या बोध करण्यासाठी जे जे जरुरी गोष्टी आहेत ते ते करणे. नुसती माहिती देणे ही संकल्पना विहंगमची नाहीच आहे. बोध नाही द्यायचंय आपल्याला, नुसतं ज्ञानही नाही द्यायचंय. तर ते समजून आचरणात आणायचं आहे. त्यासाठी जे जे सगळं लागतं ते ते करायचं आहे. म्हणून ते बोधनम युनिट. ध्यानम म्हणजे ध्यान करणार, पण आपण नुसतं ज्ञानही आपण नुसते ध्यानही घेत नाही. आपण ध्यानाचे जर कार्यक्रम बघितले, तर आपण नुसतं ध्यान नाही करत आहे, आपण त्यातूनही बोध घेतोय, अनुभूती घेतोय. आता कालचं जर ध्यान बघितलं, तर आयामातून फिरतोय, आपल्याला आयामात काय आहे ते कळतंय. आपण अक्षरशः त्या ह्याला अनुभूतीला एक क्षणभर का होईना जातोय, अश्रू टपकतायत आपले. याचा अर्थ आपण काय काय आहे आयामात ते नुसतं माहिती नाही घेतली, तर ती आपण अनुभवत सुद्धा आहोत. आणि त्या आयामात जाण्यासाठी आपण जीवनात सगळे बदलही करत आहोत. म्हणून ध्यानबोध नाव देणार आहे. ध्यान नुसतं नाहीच आहे, ध्यानाचा सुद्धा बोध, की ध्यान कसं केलं पाहिजे. ध्यानाचं सुद्धा शास्त्रशुद्ध आपण माहिती घेत आहोत. त्याच्या डीप डीप पद्धती बघतोय, तंत्र बघतोय. आपण ध्यानाच्याही हायर प्रकारच्या ध्यान प्रकार करतोय. ध्यान म्हणजे नुसतं तुम्ही काही न करणे, पण आपण हे जे करतोय माइंडफुलनेस करतोय. ध्यानापेक्षा माइंडफुलनेस श्रेष्ठ आहे. माइंडफुलनेस म्हणजे एखाद्या गोष्टीवर फोकस करून ते सगळं घडवून आणणे, याला माइंडफुलनेस म्हणतात. आपले ध्यान प्रकार या सगळ्या अत्याधुनिक तंत्रांचा मिलाफ आहे. तर ध्यान जे आहे त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ अजून आपण सगळं घडवत आहोत. तर हे जे आहे म्हणून ध्यानबोध, ध्यान ज्ञानबोध, असं ते सकाळचे आहे. आता ग्रुप तेच राहणार आहेत कायमचे, हे मी तुम्हाला सांगितलं. आता बदल नाही, म्हणजे क्विट नको आणि जॉईन पण करणं नको. तर ग्रुप तेच राहणार आहेत. याचा अर्थ माझं मी सगळं बदललंय असं नाही. तर एक वेगळा ग्रुप करतच आहे. त्याच्यामध्ये जे काही पेड कोर्स असतील ते ग्रुप वेगळाच असेल. आता जसं चक्राध्यान, चक्राध्यान भाग पॉवरफुल ध्यान चक्रा 21 मार्च पासून सुरू होतं, 21 एप्रिल पासून सुरू होतं, 21 एप्रिल ते 2 मे. त्याची 1000 फी पण ठेवलेली आहे मी. तर फी देऊन ज्यांना करायचं त्यांना मी येऊ देणार आहे. आणि वेबसाईटवर पडला तर त्याची फी जास्त असणार आहे, हे पण सांगितलं मी. तर याच्यामध्ये ग्रुप वेगळा असणार आहे, पण ध्यानाचा वेगळा ग्रुप मी करते. मी सांगितलं, मला मला जे आता ध्यान प्रकार इथून पुढे घ्यायचे आहेत, त्याचा मी वेगळा ग्रुप करत आहे. आणि त्याच्यामध्ये माझे नियम असणारच आहे ग्रुप एनर्जीसाठी. आणि ग्रुप एनर्जीसाठी मी म्हटलं सगळ्याच जे काही नवीन लोक आहेत किंवा ज्यांना सवय लावणं ही गरजेची आहे, गोडी लावणं गरजेची आहे, त्यांना पण राहू देत जुन्या लोकांसोबत. त्यामुळं सगळं ग्रुप एनर्जी वाढत राहील. ज्यांना खरंच सिन्सिअरली उठायचंय, पहाटे करायचंय, त्यांना राहू देत सोबत, ढकलू देत. जुन्या लोकांमुळे ते ढकलले जातील, पुढे आणले जातील. जुन्या लोकांकडनं हे नकळत काम पण होईल. आणि जे हायर लोक आहेत, जे माझ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, त्यांना मात्र मी घेऊन माझे पुढचे ध्यान प्रकार सुरू करत आहे. तर हे एक महत्वाचं, त्यासाठी तुम्ही उत्तरं देणं महत्वाचं आहे. आणि तुमची उत्तरं नाही आली, कारण उत्तरं नाही यायला 2 कारण असतात. एक तर तुम्हाला वेळ नसतो, दुसरं तुम्ही वाचत नाही, तिसरं म्हणजे तुम्हाला त्याचं गांभीर्यच नाहीये, चौथं उत्तर येत आहेत पण लिहायचंच नाहीये. म्हणजे काय म्हणतो, स्वार्थीपणा असतो. मी का सांगू दुसऱ्यांना, मला कळले बस, हो चालले मी पुढे, मी कशा लहान बोलू, मला आलंय चालली मी पुढं. हा स्वार्थीपणा म्हणतात. अशी पण प्रवृत्ती आहे. ही सगळी कारणं आहेत. आणि 5वं कारण आहे की मला समजतच नाही. मग ह्याच्यासाठी ज्यांना समजत नाही आहे त्यांच्यासाठी मी म्हटलं थोडंसं बोलू, हे व्हिडिओ दाखवत दाखवत. तर तो माझा अजेंडा होता आजचा. तर 2 प्रश्न आहेत की माझी चेतना कुठवर आलेली आहे.
आणि माझी फ्री विल कोणती. तर माझी चेतना आपण बघतो की पहिला स्तर म्हणजे शारीरिक स्तर. तर शारीरिक स्तरावर तर सगळ्यांची चेतना आहे, मानव प्राण्यांची. काय झालं शरीराला कळतंय. दुसरा लेअर आपण ऊर्जेचा लेअर आहे. मग आता कोणीतरी लिहिलंय, सुलक्षणा मॅडमने लिहिलंय, ऑरा लेवलवर आहे, ऍस्ट्रल लेवलवर आहे. मग आता दुसरा लेअर आपण जर म्हटलं तर आपलं प्राणमय शरीर. मग मला कळते का माझं ऊर्जा वाहतीये. आज माझं इथे म्हणजे आता ठीक आहे, आज्ञाचक्राला ट्रिगरिंग होतंय, व्हायब्रेशन्स होत आहेत, किंवा आज ऊर्जा जास्त आहे, आज ऊर्जा कमी आहे. पिरामिडला आली तर ऊर्जा जाणवते जास्त, ध्यान न करता ऊर्जा जाणवते. की आज जसं मी आता म्हटलं तुफान ऊर्जा यायला लागली, तुफान. काल संध्याकाळपासून तुफान ऊर्जा सुरू झालेली आहे. तर हे समजतंय का तुम्हाला? ऊर्जेतले बदल समजतायत का? बरं, एखादा व्यक्ती पुढे आलाय, तुम्हाला कळतं का ही निगेटिव्ह ऊर्जा आहे ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे? हे कळतंय का तुम्हाला? जसं मला पिरॅमिडला मी बघितल्या त्या दोघी धपकन आलेल्या, आणि माझं धपकन हृदयात कसं झालं, आणि मी बघायलाच लागले. आणि मग नंतर नंतर कळलं. तर हे तुम्हाला सेन्स होतंय का की ऊर्जा कोणाची कशी काय? हे जर कळतंय तुम्हाला तर तुमचे दुसऱ्या स्तरावर नक्कीच चेतना आलेली आहे. आणि आता पुढे सगळं ऊर्जेचं युग सुरू झालेलं आहे. आता ऊर्जेचं युग सुरू झालेलं आहे. तुमचा पैसा तुम्हाला काही उपयोगी पडणार नाही. इथून पुढे लिहून घ्या सगळं. फक्त आणि फक्त ऊर्जा. तुमची ऊर्जा बघणार आणि तुमची कामं होणार, तुमची ऊर्जा बघणार आणि तुमची कामं होणार. कोणी तुम्हाला पैसे पण नाही मागणार ऊर्जा चांगली असेल तर. या गोष्टी लक्षात घ्या. पैसा काही उपयोगी पडणार नाहीये. ऊर्जा हे एकमेव आपलं साधन सामुग्री समृद्धी होणार आहे. म्हणून ऊर्जा जास्त जास्त ठेवायची आहे. मग ही ऊर्जा जास्त कशाने होते? तर ग्रॅटिट्यूडनी. आत्ताच मी सांगितलं की ग्रॅटिट्यूडच्या भावातच नाही, सगळ्यांबद्दल, निसर्गाबद्दल, अन्नाबद्दल, पाण्याबद्दल. आपण आता व्हर्टेक्स वॉटर केलं. पाण्याबद्दल आपलं ग्रॅटिट्यूड आहे. माझ्या सासूबद्दल ग्रॅटिट्यूड आहे, माझ्या सासऱ्यांबद्दल, माझ्या दिरांबद्दल, जे मला छळतात त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आहे. हे सगळं मी तुम्हाला करायला लावतीये. नुसतं कोरडेपणाने करायचंच नाहीये. जो छळतो ना त्याला जास्त ग्रॅटिट्यूड द्यायचं. का तर ते आपल्याला काय आहे, आपल्याला तो पुढे नेणारा एजंट आहे, कॅटलिस्ट आहे. लॉ ऑफ वन मध्ये सांगितले, आपण बघितले, कॅटलिस्ट आहे ते आपल्या जीवनातले. ज्याला जास्त त्रास आहे, जो जास्त छळतोय, तो कॅटलिस्ट आहे. आणि आता सगळी डिप्रेशनची ऊर्जा सुरू झालेली आहे. लोकांना डिप्रेशन्स यायला लागलेत, लोकांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. या गोष्टी लक्षात घ्या. जगाच्या पाठीवर खूप काही घडत आहे. आपला इंडिया सुदैवाने या सगळ्या वाईट गोष्टीला माग आहे. तर हे आपण हे समजून घेऊयात. तर ऊर्जा आपल्याला जास्त ठेवायची आहे. म्हणजे धन्यवाद देत राहिलं तर ऊर्जा जास्त येणार आहे. लो फ्रिक्वेन्सीत तर जाता येणार नाही लगेच, इतक्यात काही लो होत नाही सगळ्यांबद्दल. प्रेम निर्माण सगळ्यांबद्दल होणं अशक्य आहे. पण ग्रॅटिट्यूड हे सोपं आहे. पहिली स्टेप कृतज्ञ राहणे. कृतज्ञ, जे काही आयुष्यात झालं, जे काही वाईट घडलं, चांगल्याला कृतज्ञ, वाईटाला कृतज्ञ. की सगळं माझ्या शरीरातले सेल आणि सेल बदलत चाललेले आहेत. अंग दुखतंय, ग्रॅटिट्यूड. काय पेन्स येतोय गुडघ्याला, ग्रॅटिट्यूड द्या, धन्यवाद द्या. बाबा रे, तू मला जाणीव करून दिलीस रे, मी तुझ्याकडे लक्ष नाही दिलं रे. पुरवळा त्याला प्रेमा आणि गुडघ्याला, आणि त्याची माफी मागा, त्याला धन्यवाद द्या, ग्रॅटिट्यूड. तू किती रे ठणठणीत राहिलास रे आतापर्यंत, खूप खूप धन्यवाद रे. आता तू रुसलास का? असं म्हणा त्या गुडघ्याला. म्हणजे या भावनेत जा, ग्रॅटिट्यूडच्या भावनेत जा, चांगल्या भावनेत जा. त्या व्यक्ती बद्दल नाही, अंगाबद्दल नाही, अवयबद्दल नाही, तर निर्जीव वस्तूंबद्दल सुद्धा. निर्जीव वस्तूंना सुद्धा चेतना आहे, त्यांना सुद्धा प्रेम कळतं, त्यांना सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. तर या व्हायब्रेशन समजून घेणे. मग हे ग्रॅटिट्यूड मध्ये तुम्ही किती राहताय? किती राहताय? बघा, काही लोकांनी कमेंट दिलं, लाईक दिलं, तर व्हिडिओची संख्या वाढत चालली. जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान द्यायला लागले. इतकं उत्तम ज्ञान आहे, इतकं श्रेष्ठ ज्ञान आहे. आज मला जाणीव झाली, माझा व्हिडिओच मी बघताना मला अशी जाणीव झाली, ह्याला मरणार आहेत लोक, नंतर मरणार आहेत. आज त्यांना व्हॅल्यू कळत नाहीये, पण ह्याला हे ज्ञान मिळायला कासा 20 होणार आहेत बाकीचे लोक. हे मला आज कुठून तरी इन्स्टिंक्टनी निर्माण झालं. किती सुंदर क्रिएशन होतंय माझ्या ह्याच्यातनं. खूप लोकांना हे, मग त्यावेळेला वेळच नसणार आहे, लक्षात घ्या.
हे सगळं समजून घ्यायला आणि आचरणात आणायला वेळच राहणार नाही. पण जीव कासावीस होणार आहेत त्यांचे. अरे हे सगळं महत्वाचं होतं, अरे हे सगळं महत्वाचं होतं, गेलो आपण काही नाही करू शकलो, दुःखाने रडत बसणार आहेत. आणि करायचं म्हटलं तरी त्यांना वेळ राहणार नाहीये तेवढा. आणि शोधून शोधून सुद्धा हे एवढं सापडणार नाहीये. इतक्या सुंदर ज्ञानाला आपल्याला ऊर्जा गाईड करते, ऊर्जा करून घेते. आपण महान काहीतरी केलेलं आहे. आपल्या मार्फत परिवर्तन घडवायचे इतरांसाठी, म्हणून ही ऊर्जा आपल्याला देते. आपले सगळे श्रेष्ठ आत्मे आहेत, लक्षात घ्या. आपण काही नुसतं आताच ध्यान करतोय असं नाहीये. खूप उत्तम कामगिरी आपल्या मागच्या जन्मांमध्ये झाली, म्हणून हे आपल्याला सगळं ऊर्जा करून घेतीये. आपली क्षमता आहे, आपल्याला हलवतीये. पण आपण मनाने जी काही माग सवय लागलेली आहे, उत्तरच द्यायची नाही, तर विचारच नाही करायचा आणि वाचायचंच नाही, हे सगळं सोडून दिलं पाहिजे ना आपण. तर हे ऊर्जा लेव्हल मला कळतीये. समजा जर मी धन्यवाद दिले कोणाला, किती शांत आपल्याला वाटतं, किती छान वाटतं. एखाद्याचं भांडण झालंय ना, आपण फोन केला, सॉरी म्हटलो, आणि नंतर जे आपल्या गप्पा होतात, किती रिलॅक्स होतो, किती खाली येतो, कामडाऊन होतो. तसं हे तुम्हाला कळतंय का? की बाबा मी कोणाला तरी धन्यवाद दिले ना, आता मला खूप छान वाटतंय, माझी ऊर्जा वलय वाढलेली आहेत. ऊर्जा दिसणार आहेत आपल्याला. लक्षात घ्या, आपली चेतना एवढी वाढणार आहे की ऊर्जा वलय दिसणार आहेत. की मंगल मॅडमचा ऑरा काय आहे? हिरवा जास्त आहे का लाल जास्त आहे का पिवळा जास्त आहे, हे तुम्हाला दिसणार आहे. एकमेकांचा ऑरा आपल्याला दिसणार आहे. एकमेकांची ऊर्जा कळणार आहे. या ऊर्जेच्या ह्याच्यावर लोक तुम्हाला जवळ घेणार आहेत, नाही तर बाजूला फेकणार आहेत. मग हे वाढवायचंय आपल्याला. मग हे थोडं थोडं कळतंय का? तुम्ही जेव्हा म्हणाल ना, हो माझी चेतना ऊर्जा लेअरवर आलेली आहे मॅडम, मला जाणवते ऊर्जा, मग त्या ऊर्जेला, गायडिंग ऊर्जेला कळणार, हो का तू अॅक्नॉलेज केलं का मला, तुम्हाला धन्यवाद दिले, ओ हे घे अजून ऊर्जा, तुला घे, तू काबिल झालीयस माझ्या जास्त प्रेमाला काबिल झालीये, हे घे जास्त घे तुला. असं होणार आहे. हे तुम्हाला किती वेळा मी समजून सांगून हे सगळं डिस्कस केलेलं आहे आपण पुस्तकामध्ये, पुस्तकाच्या चर्चेमधनं. सगळ्या जगात ते गाजलेले पुस्तक, चेतनेचे 12 एपिसोड्स सगळ्या जगात गाजले, म्हणून आपण ते घेतलं, त्याचं विश्लेषण केलं. आणि काय पुस्तकाचं नाव आहे? द सेलेस्टाईन प्रोफेसी. मग ह्याचा पिक्चर पण, व्हिडिओ पण टाकलाय परवा. पिक्चर बघा, पिक्चर बघा, म्हणजे अजून सगळं दिसेल. तर हे सगळं त्या पुस्तकात लिहिलेलं सत्य लिहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाडांसोबतही आपल्याला कळतात. आपण जसं शिबिरात केलं, झाडांना प्रेम दिलं, अरे झाडांची ऊर्जा बदललेली आपल्याला जाणवते. तर मग हे जाणवत असेल तर माझी चेतना दुसऱ्या स्तरापर्यंत आली आहे. ग्रॅटिट्यूड द्यायचंय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मग काय होतंय बघायचं. आता तिसरा लेअर कुठला आहे? इमोशनल लेअर आहे. बघा, तिसरा लेअर इमोशन्सचा, ऍस्ट्रल आपण म्हणतो लेअर. तर त्या इमोशन्सला मी कंट्रोल ठेवू शकते का? मी जनरेट करू शकते का? मला हवं तेव्हा म्हणेल तेव्हा अश्रू येत आहेत का? म्हणेल तेव्हा आनंदाश्रू येत आहेत का? व्हिज्युअलायझेशन जमते का मला? फिलिंग्स, इमोशन्स घालून वा नाचायला लागले मी. मग म्युझिक काय करते? आपले ध्यान प्रकार काय करते? लक्षात घ्या, इतके श्रेष्ठ क्रिएशन्स आहेत या ध्यानाचे. तुम्ही म्हणता नाचले मी, तुम्ही म्हणता उडले मी, मग हे ध्यानाच्या वेळेला होतंय. पण मंगल मॅडम नसतील, ध्यान नसेल, तर मी करू शकते का? एकटी बसलीये मी, आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचंय 5 मिनिटं, बसले मी, चला व्हिज्युअलायझेशन करायला बसले. मग नाचतीये का मी? मी उडतीये का? मग म्युझिक नाहीये, फक्त मला उडायचंय फुग्यासारखं. येते का मला उडता? हात हलतायत का म्हणजे दोन 5 मिनिटं करताना? हे बघायचंय. हे करता येत असेल, इमोशन्स कंट्रोलमध्ये आलेत, तर आपली नक्कीच चेतना तिसऱ्या लेअरवर आलेली आहे. ठीक आहे, आपण इमोशनल असो, वाईट काही घडलं, रडत बसू, राग आला कोणाचा, एकदम तिरस्कार येईल, रागवू, ठीक आहे. पण लगेच आपण कंट्रोल करतोय का? आपल्याला अवेअरनेस मध्ये आणतोय का? ओ मी रागवून गेले, नंतर कामडाऊन लगेच होतो का? पूर्वी 5 मिनिटं लागायचे, पूर्वी 1 दिवस लागायचा रुसवा विसरायला, राग विसरायला. आता अर्ध्या दिवसात राग विसरतीये का? हे बघायचंय. प्रत्येकाला जर्नल लिहायला शिकवलंय अमृता मॅडमनी, मी पण. आणि हे जर्नल तुम्ही सुरू ठेवा स्वतःच स्वतः. खूप स्वतःवर काम करायची वेळ आलेली आहे, इमर्जन्सी आलेली आहे. जो या स्वतःवर वेळ देणार आहे, तोच पुढे टिकून राहणार आहे.
मी तुम्हाला सांगते, या गोष्टींची सवय लावून घ्या. स्नेहलता मॅडम, किती वेळा म्यूट करू तुम्हाला? तुमचं काय आवाज येतोय, तुम्ही जरा लक्ष ठेवा. बघा, आता म्यूट ऑल केले तरी परत ओपन होईल. तर थोडस ह्या जर कळत असतील या इमोशनच्या, स्वतः नुसतं बसले शांत आणि उडतोय, इमोशन्स आले, टप 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 आनंद अश्रू आले, ह्याला कंट्रोल आहे का आपल्याला? तर नक्कीच आपली चेतना तिसऱ्या लेअरवर आली ना. आपण यातले भेद जाणतोय का? मला अरे किती पटकन राग विसरता आला. धन्यवाद, ग्रॅटिट्यूड. मंगल तू सुधारली ग, रागावर कंट्रोल येईल लागला तुझा. धन्यवाद मंगल तुला. असं आपण म्हणतो का? येस, म्हणायला लागलोय. आपले संवाद आपल्याशी वाढायला लागलेत. नक्कीच आपली चेतना इमोशनल लेअरवर आलेली आहे. बघा आता तुम्ही, नंतरचा लेअर कुठला? मनोमय लेअर. मग मनात काय चाललंय? मनात पिकवतोय का आपण हवं ते? अरे मुलं काहीतरी वाईट वाईट वागली, ठीक आहे, वाईट वागतो, बसतो डोक्याला हात लावून, काय चाललंय हे मुलांचं, सारखे मोबाईल खेळत बसतात. ठीक आहे, पण मनाने आपण एकदम बंद करतो का त्या विषयाला? लगेच आपण त्या मुलांना पूर्ण अंगावर घेऊन काही बोलतो का? लगेच आपण हृदय मेडिटेशन करतो का? लगेच आपण व्हिज्युअलायझेशन करतो का? आपल्या मनाला वेगळ्या गोष्टींवर फोकस करतो का? ही किती छान रे, आता हा मला हवा ते करायला लागला, काय झाली जादू? कोणी ह्याला डोस पाजले? कोणी मॅजिक कंडी फिरवली? अरे हा मोबाईलच घेत नाहीये. अरे हा फिरायला जायला लागलाय. आता मोबाईल कमी झालाय, फिरतोय, व्यायाम करतोय. असं आपण करतोय का मनाला हवं ते? मनात विचार आणतोय का आपल्याला हवे ते? आपल्या लक्षात येतंय का मनात नको ते चाललंय ते? अरे 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 अरे, मुलगा मोबाईल खेळतोय. किती वेळ आपण तो विचार करतोय, मनाला किती वेळ त्या मोबाईल खेळण्याला घालवतोय? आपण त्याला ऊर्जा घालतोय, मोबाईल खेळतोय. अरे म्हणजे खेळ खेळ खेळ, ऊर्जा देतोय त्याला आपण, खेळ रे अजून खेळ. हे कळतंय का आपल्या मनाने आपण काय करतो? आपल्या मनाने आपणच विश्व निर्माण करतोय. आपण काय जे केलंय, कोणाला नावं ठेवली, ते आपणच क्रिएट केली. आपण त्याला नावं ठेवली म्हणून तो आपल्याशी वाईट वागतोय. अरे तो मला पैसे देत नाही, अरे तूच त्याच्याशी वाईट वागला, तूच त्याला एनर्जी तशी दिली. हे कळतंय का मनाला? मन बदललंय का? मनातले विचार थांबलेत का? मनात हवे ते विचार येत आहेत का? तर नक्कीच आपली चेतना ही चौथ्या लेअर पर्यंत आलेली आहे. पाचवा, बुद्धिमय लेअर. बुद्धीने काम चालू आहे का? मंगल मॅडम सांगतायत ते करतोय का? मंगल मॅडम काय सांगतात ग्रुपवर आपण वाचतोय का? न वाचताच मेसेज टाकतोय का? मंगल मॅडम प्रश्न विचारतायत, आपण उत्तर देतोय का? मंगल मॅडम सांगतात हे करू नका, हे करा, आपण करतोय का? मंगल मॅडम सांगतायत अनुभव लिहू नका, प्रश्नांची उत्तरं द्या. मग मला काय उत्तर द्यायचंय? मी कॉपी करतेय का? माझी बुद्धी लावतीये, माझा मेंदू वापरतीये मी? कारण मेंदूमध्ये डीएनए ऍक्टिव्हेशन सुरू झालंय. मेंदू वापरला तर ते ऍक्टिव्हेशन चांगलं होणार आहे. मेंदू नाही वापरला, कॉपी केलं तर नाही ऍक्टिव्हेशन होणार, कमी होणार. हे माझ्या बुद्धीला समजतंय का? बुद्धीने मी समजून घेतीये का? मला आता अवघड अवघड गोष्टी समजू लागल्यात का? माझी बुद्धी वाढलीये का? आहे माझ्याकडे बुद्धी, बुद्धीचा खजिना आहे, पण मी ती वापरली का कधी आयुष्यात? का मी आता काही वाचतच नव्हते, मी काय लिहितच नव्हते, मला येतच नाही लिहायला, मी अशीच काही पण लिहून टाकते. ग्रुपवर सगळे एका लिस्टला नावं लिहितात, मी प्रयत्न करत नाही, मी विचारत नाही, मी कोणाला बाकीच्यांना म्हणत नाही मला हे शिकवा. मी फसकन मला टाकायची सवय. तिथे चालली लिस्ट, चला तुम्हाला काय, मी टाकून देते माझं नाव. बुद्धी आहे का आपल्याला? आपण वापरतोय का? नक्कीच आपली चेतना बुद्धी हे मंगल मॅडमचं उदाहरण घेतलंय, पण असं सगळीकडे लावायचंय. आपण घरात लावतोय का? या गोष्टी बघायच्या. आपण काही वाचन करतोय का? वाचन करायला लागा, वाचन करायला लागा. मोबाईल टीव्ही जेवढा बघाल तेवढा मेंदूचे सेल कमी कमी होत चाललेत. त्या 5G मधनं काय काय सोडले माहिती नाहीये, मी तुम्हाला सांगतेय. पुढचे व्हायरस सुद्धा त्या 5G मधनं पसरणार आहेत. ठाडकन अर्ध्या तासात चार, तुम्ही कुठे बाहेर जाणार त्या 5Gच्या? सांगा मला. निसर्गाचं महत्व खूप आलंय, नेटवर्क नसलेल्या ठिकाणाचं महत्व, म्हणून हे सगळं कोलॅप्स होणार आहे. ती नियतीच, ती ऊर्जाच, ती निसर्गच सगळं हे बंद करून टाकणार आहे. नेटवर्क सगळंच, काही दिवस का होईना. आहे का आपल्याला राहायची सवय? आपण केलीये का? पुस्तकं आणून ठेवली आहेत का? अंधार जर झाला 7 दिवस तर काय करणार आहोत आपण? काय करणार आहोत? या सगळ्या चेतनेच्या लेवलचे खेळ आहेत, लक्षात घ्या. तर या गोष्टी आपल्याला बुद्धीला कळतायत का? आजूबाजूला काय चाललंय? तर नक्कीच आपली चेतना
आपल्या बुद्धिमय लेअरला काम करती आहे. तर या 5 लेअर पर्यंत तरी आपल्याला आता यायचं आहे, पुढचे पुढे. कारण महाकारण शरीर हे ते हे सगळं पुढचं. या 5व्या लेअर पर्यंत आपली चेतना यायला हवी आहे. जास्तीत जास्त आलेली आहे. आपण करतो, पण किती वेळ करतो? क्षणात त्या चेतनेला राहतो, क्षणात आपली चेतना खाली घसरते. आपली ऊर्जा खूप चांगली असते ध्यानाला. ध्यानानंतर काही झालं की खाली ढासळते. मग या चेतना अप अँड डाऊन चालल्यात, म्हणून चैतन्य आपलं असं कुठं दिसत नाही. चैतन्य म्हणजे एक चेतना बराच काळ स्टेडी राहणे म्हणजे चैतन्य. तर आपण चैतन्यमय झालोत का? आपण ब्लिस मध्ये आहोत का? आपण इक्स्टसी मध्ये आहोत का? आता बघा, मुलांचं सेंटरचं नाव जे आहे सेवन्थ हेवन म्हटलेलं आहे. सेवन्थ हेवन बोधनम. सेवन्थ हेवन याचा अर्थ काय आहे? काय नुसती सुंदर नावं झालीत विहंगमच्या सेंटरला सुद्धा. तर सेवन्थ लेव्हल म्हणजे 7वा स्वर्ग. 7वा स्वर्ग म्हणजे परमानंदात राहणे. आणि मुलांसाठी म्हणजे आता तुम्ही वाचा फ्लायरवरचा, आजच टाकलंय मी ते, मुद्दाम ते हायलाइट केले सेवन्थ हेवन. कारण नुसती नावं जरी विहंगमची बघितली तरी भरपूर कळणार आहे की काय आपण करू शकतो आणि काय करत आहोत आपण. तर ठीक आहे. तर हे लेअरवरचं उत्तर आता तरी द्या. थोडा विचार करा. आणि काही इथे तुझं माझं आपल्याला ऑकवर्ड होण्याची गरज नाही. तुमच्याजवळ ओपननेस नसला याचा अर्थ तुम्ही वननेस मध्ये नाही. तुम्हाला अजून मी पराई वाटते, तुम्हाला अजून ग्रुप मेंबर्स पराई वाटतात, म्हणून तुम्ही उत्तर देत नाही, म्हणून तुम्ही अनडोट टाकत नाही. एक तर अप्पलपोटीपणा आहे तुमचा, अप्पलपोटीपणा. माझं जे काय होतंय ते मी सांगणार नाही. मग तुम्ही ग्रुपला पात्र नाहीयेत, माझ्या तरी ग्रुपला पात्र नाहीये. कारण वननेस आणायचं आहे, वननेस. आणि करायचं इव्हॅल्युएशन तर खाली पण लेवल नाही पाहिजे आणि वर पण नाही. विचार करायचा. अंडर एस्टिमेट करायचं नाही स्वतःला, ओव्हर एस्टिमेट करायचं नाही. कारण अमृता मॅडमने प्रश्न विचारले होते, माझा सोल कुठल्या लेव्हलचा, फार ओव्हर एस्टिमेट झालं ते. आणि मग नाहीतर यांनी सुलक्षणा मॅडमनी पॅराग्राफ लिहिला ना, त्यांना तसं काय वाटतं ते लिहा. म्हणजे मला 1 to 1 तुमचं मनातलं काय बदल करायचा तो कळेल, की तुम्ही कुठल्या मनातल्या विचारांनी तो बदल केलाय हे पण कळेल. 4 ओळी लिहा. तर हे महत्वाचं तुम्ही आपलेपणा आणा. कारण सगळ्यात आता श्रेष्ठ जे आहे ना, जो आपलेपणाच्या भावात येईल ना, तो भरभर पुढे जाणार आहे, लक्षात घ्या. कारण धरतीला आता हे हवे, आता सगळ्या ऊर्जेला हे हवे. या ऊर्जेला आपण वननेस मध्ये हवं तर आहेतच, पण जे काही मध्ये आपले पडदे आहेत ते फाटवले पाहिजेत आपले आपण आधी. ऊर्जा तर फाटवतीच आहे, पण आपल्याला ज्या वेळेला रडू येईल ना एकमेकांबद्दल, तर आपल्याला वननेस मध्ये आपण चाललेलो आहोत. तर ह्या गोष्टी म्हणजेच मला तुम्हाला सांगायला ऑकवर्डनेस नको आहे. आपण आता बरेच दिवस एकत्र आहोत आणि हे जे वेबसाईटचे कार्यक्रम आहेत, तिथे काही जुने नवीन लोक फारसे नाही आहेत, फारसे नाही आहेत. त्यामुळे ते लक्षात घ्या. वेबसाईटच्या ग्रुपवर मी पोस्ट करायला सांगितले. तर किंवा शिवसरोदयच्या करा. तर शिवसरोदयचा जो ग्रुप राहील तोच आता स्पेशल बनेल बुद्ध पौर्णिमेनंतर. तर या गोष्टी लक्षात घ्या. आणि ध्यानाचा मी वेगळा ग्रुप करतेय, त्यामुळे तुम्ही आता हे जे काम करत आहात तुम्ही खूप चांगले आहात. कार्यक्रम करता, सिन्सिअरिटी आहे, परत अनुभव सांगता, हे खूप चांगलं आहे सगळं तुमच्याजवळ. आणि म्हणूनच आपल्याला बरोबर प्रवास करायची क्षमता तुमच्यात आहे. थोडंसं बदल केलं तर इथे, म्हणूनच तुम्ही मान्यता दिली, ओंकार ध्यान केलं, वेबसाईटचे कोर्स परत करताय तुम्ही, ऑनलाईन केलेले तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी, तरी वेबसाईटचे कोर्स करताय. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा ज्ञानाची आता भूक लागलेली आहे. या सगळ्यात चांगल्या गोष्टी मला तुम्हाला तुमच्या बदल्या कळतायत. तुम्हाला रिपिटेशन्स करायची आहे, हे सगळं चांगलं आहे. खूप छान चाललेले आहे, 80% चांगलंच चाललेलं आहे. अजून 10% इम्प्रुव्हमेंटसाठी मी हे बोलते, कारण तेवढी क्षमता आहे. आणि म्हणून मग थोडा वेळ आपल्याला रात्री झोपताना, शनिवार रविवार आहे, या वेळेला द्यायचाच आहे. शनिवार रविवार पण त्यासाठी ठेवलेला आहे. तर हा ग्रुप जो काही वेगळा होईल त्यासाठी हे तुमचं आत्ताचे वेबसाईटचे जे कोर्स आहेत आणि शिवसरोदयचे अनुभव आहेत, हे तुम्ही म्हणत राहणं, करत राहणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतर मग जो ग्रुप तयार होईल त्याला मी ध्यान गेलं, तिथे मग हे ग्रुप एनर्जीचे मी
काळजी घेईल. तर या गोष्टी आपण आता, कारण पहिले जे 2 ध्यान आणि दुपारचं आहे ते नाही आता बदलायचे, कारण सारखं मग तेच करत राहावं लागतं तसं. तर थोडंसं ऐका चला. मी म्हणते मंगल मॅडमना अजिबात ग्रॅटिट्यूड देऊ नका. मी तर एक माध्यम आहे. ऊर्जा आणणारा कोण आहे? तोच आणतोय ना ऊर्जा. भले तुम्ही येत नाही त्याला, तुम्हाला त्याचं महत्व कळलं नाही, पण इथे सुद्धा तोच देतोय ना. कनेक्टेड आहोत ना आपण. जसं तुम्ही आणि मी आता कनेक्टेड झालेलो आहोत, तसं पिरॅमिड आणि मी आणि माझ्यामुळे तुम्ही हे कनेक्टेड आहात. तिथून आपण जोडले जातोय डिवाइन शक्तीशी. लक्षात घ्या, इतकं शक्य नाही लगेच सहस्रार वगैरे ट्रिगर होणं. आता PSSMच्या एक मॅडम जॉईन करतायत, स्वतः त्या प्रोग्राम घेतायत. त्यांना मी विनंती करेल, आज नाही तर उद्या बोला तुम्ही, काय वेगळेपण आहे इथे सांगा. ज्याच्याजवळ असतं त्याला किंमत नसते. लक्षात घ्या. तर या गोष्टी ग्रॅटिट्यूडनी खूप आल्या पाहिजेत. काल सुद्धा काही लोकांनी येऊन पिरॅमिडला भेट दिलेली आहे, आणि हे सगळे आपले नसतात साधक. आपल्या साधकांना अजूनही पिरॅमिडचं महत्व कळलेलं नाहीये. तर दुसऱ्या लोकांना कळते, लांबून लांबून येत आहेत लोक आता. आणि ते आल्यामुळे प्रकाशनी पण काल त्याच्या बायकोला आणलं, ध्यान केलं, फोटो टाकला. म्हटलं अरे वा, मला इतकं छान वाटतंय ना. तर हे महत्व आपण पिरॅमिडचं समजून घ्यायला हवंय. आपल्याजवळ पिरॅमिड असून त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाहीये, इतर लांबून लांबून येतात. मग किती जणांनी तुम्ही ग्रॅटिट्यूड दिली? पण पर्सनल टाकू नका, कारण दिवसभर मी यात असते. मी काय तुम्हाला सांगते तेवढं मी करणार. लक्षात घ्या थोडंसं. आणि पिरॅमिड, आपल्या पिरॅमिडच्या वेबसाईटचे ग्रुप सोडून सगळ्यांना बाकीचे ग्रुप मी ट्विट करायला सांगितले चालू करून. हे मानत नाही की मीच आहे सगळं, तवरही तुम्ही हायर लेवलला येणार नाही. जे जे संसारात अडकलेत अजून सुद्धा, जे जे दिनचर्येत अडकलेले आहेत, त्यांची चेतना अतिशय कमी आहे. काल अजून एक गौरहरीजींचा व्हिडिओ बघा, थोडंसं ऐकलं 2-3 मिनिटं. गौरहरीजींना प्रश्न विचारतायत एक व्यक्ती, की असं घाबरून, की असं म्हटलेलं आहे की जे काही ध्यानी आहेत तेच आता पुढं हायर ह्याच्या असेन्शनला जाणार, आणि जे काही ध्यानी नाही आहेत ते खाली नष्ट. कारण प्रलय होणार किंवा डिस्ट्रॉयशन तर होणारच आहे. तर हे होणार आहे, कारण उत्क्रांती आहे बघा. मानव काय होता पूर्वी, मानवाचे टप्पे कसे कसे आहेत. डार्विनचं सगळं आपलं आठवा. आता आपण पुढच्या स्टेपला चाललेलो आहे. मग आत्ताचा हा मानव कोण राहणार आहे? थोडे राहणार आहेत शिल्लक, कारण ते राहणाऱ्यांना परत वरले पुढे गेलेले घेऊन येतील ना. थोडे ते राहतील. तर ते प्रश्न विचारतायत भीतीने. मग गौरहरीजींनी एकच उत्तर दिलं, असं नाहीये. ध्यान करणारे वरती येणार आहेत आणि ध्यान न करणारे जाणार, डिझल होणार, असं नाहीये. जो अजूनही अडकलाय इथे, की हे सगळं मी जे करतोय ते ओरिजिनल आहे, सत्य आहे, तो गेला. तो गेला. जो जागा झालाय, हे सगळं मॅट्रिक्स आहे. मी ट्रॅप झालोय आणि मला बाहेर पडायचंय. हे ज्याला जाणवलंय तो असेंड होणार. किती सुंदर, अगदी परफेक्ट देतात उत्तर बघा. मला इतकं आवडतं ना असं, की मी पण हेच सांगतेय. अरे जागे व्हा. सगळं आपलं PPT तेच आहे. प्रत्येक वाक्य सगळं सांगणंच ते, की मॅट्रिक्स आहे हे नाही. आता आपल्याला कळलंय. हे सगळं भुलभुलैया ग्रंथांमध्ये लिहिलंय. आपण हलत नव्हतो, पण आता हलण्याची वेळ आली. आता वेळ नाहीये. सप्टेंबर पर्यंत जो हे ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणजे तो खालच्या चेतनेला राहणार आहे, तो गेला. त्याच्यानंतर त्याला वेळ नाही पुढे यायला. गेली. लास्ट पेज, लास्ट हे चालू आहे. आणि मग जेवढं जेवढं आपण हे संसारातनं, नॉर्मल सगळ्या गोष्टींमधनं वेळ काढून आपल्यावर फोकस करू, तेवढे तेवढे आपले लेअर शुद्ध शुद्ध होऊन येणारी जी ऊर्जा काम करत आहे आपल्या सगळ्या शरीराला हायर फ्रिक्वेन्सीत नेणं, DNA चार्जिंग, शरीर क्लिन्झिंग, ऑरा क्लिन्झिंग, ही ऊर्जा आहे आता. ती घ्यायची आहे, आणि ती मात्र ध्यानातच मिळते. ती याची नाही मिळत. ध्यान केलं तरच तिथे कनेक्ट होतं, मगच ते कार्य सुरू होतं. तर हे सगळे पॅटर्न डिझॉल्व्ह होणार, बिलीफ थेरपी डिझॉल्व्ह होणार, आणि जे काही डायमेन्शन्स आहेत आपण काल बघितलेले,
ते सगळे मी आता उद्या खऱ्या अर्थाने सांगणार आहे की जीवनात वागतो कसं, आपली चेतना काय, म्हणजे म्हणून एक ग्रुप कम्युनिकेशन सांगितलं. अवेअरनेस किती आपण ठेवलाय आणि आपण त्याप्रमाणे किती वागतो, तशी आपली चेतनेची लेवल, म्हणजे ते डायमेन्शन्स. फिजिकल डायमेन्शन्स आपल्याला काय करायचंय, चेतना वाढली तर आपोआप विहार होणार आहे. काल ध्यान केलं, मेडिटेशन तेच केलं रेकॉर्डिंग. चेतनेचा प्रवास, फिजिकली प्रवास करायला आपल्याला वाहन लागणार आहे. चेतनेच्या विकासाला आपल्याला बिनवाहनाचं आपली आपलीच चेतना वाढवत नाहीची, बिना वाहनाची. चेतना वाढली की आपोआप आपण फिरू लागणार आहे. वन डायमेन्शनल टू अनदर डायमेन्शन, पोर्टल वगैरे सगळं चाललेत. काही गेलेत, बरेच लोक जाऊन पोहोचलेत फिफ्थ डायमेन्शनला. पोर्टल्स पण ओपन झालेले आहेत आणि हे केवळ चेतनेच्या प्रवासाने, हा चेतनेची उत्क्रांती आहे. चेतनेची उत्क्रांती आहे म्हणून हे सगळं आपलं बदलणार आहे. जसं माकड होतो आपण आधी, माकडाचा अंश होतो ना, तर डार्विनचं बघा सगळं काही आहे. तर आता हे आपलं सगळं शरीरात बदल होऊन आपल्या सगळ्या कॅपॅबिलिटीज वाढणार आहोत. आपण आता 1 to 1 ब्रह्मांड टू ब्रह्मांड प्रवास पण आपल्याला आपोआप करता येणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी चेतनेमुळे होणार आहे, या सगळ्या बदलामुळे होणार आहे. हे जे शरीर आहे ह्याचं सगळं बदलीकरण चाललेलं आहे, लक्षात घ्या. तर थोडंसं हे आता आपण आज ध्यानच करूयात अर्धा तास झाला. हे जे सांगतेय ना मी, ते जास्त महत्वाचं आहे थेरॉटिकल पेक्षा. हे समजून उमजून चाललात. पहिला अवेअरनेस चेतना ग्रुपच्या कम्युनिकेशन पासून ठेवली तर खूप खूप वर चालला. अनुभव कथन केलं की खूप वर जाणार आहात. संकल्प पेरा, ऑब्झर्वेशन्स नोट डाऊन करा. बाकी सगळं शरीराच्या शुद्धीचंही मलाच विचारावं लागलं तुम्हाला. आणि मग तिथे सुद्धा असं झालं, जो रोल आहे आपला शिवाचा, मी शिवा झाले, माझे हे सगळे पॅटर्न डिस्ट्रॉय करून टाकले. मॅडम मला हे अनुभव आला, मी शिवा होता. पहिला प्रोग्राम मी जो केला, माझ्या बिलीफ थेरपी मी सकट वेगवेगळ्या परिणामांमध्ये, वेगवेगळ्या मितीमध्ये हा, तर मेसेज फोन होता मला. तर ठीक आहे, हे झालं. व्हिडिओ नंतर मी ध्यानच घेतलंय याच्यात. ठीक आहे, तर आता हे कॉन्शियसनेस, रेझिंग कॉन्शियसनेस बघायचंय आपल्याला. आज मी जास्त पाणी घेतले, तुम्ही पण जास्त पाणी घ्या, कारण आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आपल्या हंड्यामध्ये सगळं आपल्याला पाहिजे ना, फिलिंग्स मध्ये जावं लागतं. अरे ओ येस, हे झालंय. नीरव परम शांतता अनुभवायची, ती त्या क्षणाला बोलतो, त्या क्षणाला किंवा बोलण्याच्या आधी फिलिंग आणायची आणि मग हे मॅनिफेस्टेशन होतं. तर हे आपण असं पाण्याचं केलेलं आहे. तर कालचं जी मीटिंग आहे प्रतिपदेची घेतलेली, ते शिकवायचे, किती डायरेक्शनची नॉलेज द्यायचे. आपलं असतं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असा विचार केला. हे पाहिजेत कॉर्नर, ईशान्य, वायव्य, ते झाले 4. 8ही डायरेक्शननी कव्हर झालं पेन सगळं. आणि 9 वरचा आणि 10 खालचा आणि 11वा काय, तर 11वा ब्लॅक होल, शून्यत्व. बघा, असा विचार केला त्यावेळेला. हे ट्रिगर झालंय. मला कोणीतरी म्हणे डायरेक्ट कसं काही सहस्रार व्हायला लागलं, कारण मी म्हणत होते तुम्हाला आधी डायरेक्ट चक्राला जायचं नाही. अहो कामं केली आहेत ना तुम्ही, ते कुठे विसरता तुम्ही. कामं केलेली आहेत, चक्रा किती वेळा केलेला आहे आपण. खालचे चक्र आपण अलाइन करत आलो, बॅलन्स ट्रिगरिंग करत आलो, म्हणून आजचा हा दिवस आलाय. आणि जरी नसेल तर मागच्या जन्मी झाली आहे साधना. हा पॉइंट सगळा. तिसरा म्हणजे ऊर्जा. ऊर्जा आली ना तर मस्त पॉवरनी, आणि अजून बरोबर 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 येणार आहे फोर्स. म्हणजे असा एक पाईप आहे हातात, फोर्सनी वॉटर येते, फोर्सनी ऊर्जा येते. म्हणजे ती सोलर सन जो देतय सगळं ते उत्क्रांती. चला, चेतना, विकास, मॅनिफेस्टेशन, चांगले विचार, चांगले विचार, चांगले विचार, त्वरित फलित, त्वरित फलित, त्वरित फलित. बसायचंय फक्त प्रेम घ्यायला, ध्यानाशिवाय
तर हे जे चेतनेचं आहे ते सगळं चक्रांवर अवलंबून आहे. आपण जास्त जसं जसं चक्रांवर काम होणार आहे ना, तस तसं चेतना वाढणार आहे. तर बघा आता आपला चौथा चक्र जर बघितलं तर अनाहत चक्र आहे. आणि पाचवा चक्र जर म्हटलं तर विशुद्धी. म्हणून आता चौथा चक्र हृदय चक्र. वननेस मध्ये मी जे म्हटलं, ग्रॅटिट्यूड म्हटलं, लव म्हटलं, ते सगळं हृदयच आहे. म्हणून आता सगळ्यांना ओपन केला. कारण इतकी काही हार्म नाहीये हृदय चक्राच्या इथे. आता डायरेक्ट जरी करत असला तरी, कारण आता आपलं हे जे आहे मूलाधार आहे, मणिपूर आहे, स्वाधिष्ठान आहे, या तिन्ही कशा असतात, एकांना लागून दुसरी, दुसऱ्याला लागून तिसरी, या एकमेकांशी जास्त रिलेटेड असतात. त्यामुळे एकदम असे हादरे बसून चालणार नसतं. हृदय चक्र इतका तेवढा स्ट्रॉंग नाही खालच्या चक्राने एवढा केलेला. त्यामुळे मग मी हृदय चक्राला जॉईन होऊ शकता म्हटलेलं आहे. नवीन लोकांना सुद्धा, ज्यांनी काही केलेलं नाही त्यांना सुद्धा. कारण गरज आहे आता हृदय चक्रावर फास्ट काम करण्याची. हृदयाचे गुण विकसित करण्याची गरज आहे. हृदय म्हणजे जसं हे हृदयाचे गुण आपल्याला करुणा येईल, आपल्याला लोकांना माफी मागता येईल, आपल्याला लोकांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करता येईल, अप्रिसिएशन करता येईल, तरच प्रेम ते आपलं मिळणार चेतना त्या लेवलला जाणार आहे. नाहीये. बाकीच्यांना रिझल्ट तेवढे येत आहेत का? थोडेसे येणार, जास्त स्पीडनी नाही येणार. आपल्याला खूप स्पीडनी येणार. कारण आपण ड्रायव्हर आहेत, आपण क्रिएटरची गाडी आहे, आपण पुढे आहोत, लीडर आहोत आपण. मग कॉन्शियसनेस, पिट्युटरी ग्लँड, फोर्थ डायमेन्शन, आणि फिफ्थ डायमेन्शन म्हणजे आता हायर सेल्फला आपण कनेक्ट झालंच आहे. या 8 दिवसाचा प्रोग्राम जो कोणी 8ही दिवस केलाय त्याची एक प्रचंड शिफ्ट झालेली आहे. मी तुम्हाला डिक्लेअर करतेय, झालेली आहे. फक्त ज्यांनी 8ही दिवस कार्यक्रम अटेंड केला त्यांची एक पूर्ण मस्त डायमेन्शनल उच्च हे झाली. आणि हा अनुभव आता तुम्ही लिहून काढा. काय झालं या 8 दिवसात? बारीक हायर सेल्फ, पिनियल ग्लँड. मग बघा, पिनियल ग्लँडचं ट्रिगरिंग ऍक्टिव्हेशन सुरू झालंय जोरात. इन्स्पायरेशन अँड रिव्हिलेशन कळायला लागले. काय 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 कॅज्युअल बॉडी, क्राऊन चक्रा ट्रिगर झालेले आहेत. डोकं दुखतंय म्हणजे ते सुरूच झालेलं आहे. ज्यांचं डोकं, मी तर रोज किती वेळा बॉम्ब लावते माहिती का, झेंडू बॉम्ब. काल पण झोपताना मीटिंग झाल्यावर जवळजवळ 4 वेळा लावला. मी झोपली 1:30ला आणि आता उठलीये. तर हे आहे ब्रेनचं डायमेन्शन्स इन द ब्रेन. आणि मग तुम्हाला लक्षात येईल काय होतंय आपलं. सगळं तल्लख मेंदू होणार आहे अजून. तल्लख मस्त टेलिपोर्टेशन इकडनं तिकडनं. आणि काय आपल्याला कम्युनिकेशन हे लागणारच नाहीये. शब्द लागणारच नाहीये. कळतोय आपल्याला, बघतोय आपण काय होतंय. मनात आलं की फोन येतोय. हे सुरू झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी, तर आता 3D to 5D प्रवास रेखीय नाहीये. झोपताना मीटिंग झाल्यावर जो टेलिपोर्टेशन मी जे म्हटलं ना, म्हणजेच इकडनं तिकडनं विहार करणे. आपण जो ध्यानातून करतो ना, या डायमेन्शन मधनं त्या डायमेन्शन मध्ये जाणं, तर हे सगळं म्हणजे टेलिपोर्टेशन. आणि ही कॅपेबिलिटी आपली डेव्हलप होणं सुरू झालेलं आहे, जणू काय आपल्याला पंख आल्यासारखं. तर याच्यामध्ये मी तुम्हाला आता एक वाक्य म्हटलं की ब्रेन मध्ये सुद्धा डायमेन्शन्स आहेत. जसं मी सांगते, आपलं चक्रा म्हणजे धरतीचे चक्रा, ब्रह्मांडाचे चक्रा, जसं आपला सूर्य, चंद्र, सगळे ग्रह आपल्या शरीरात आहेत. आणि हे हे ग्रह शरीरातले ठाकठीक केले तर बाहेरच्या ग्रहांचे इफेक्टही येत नाहीत आपल्याला. तसंच ब्रेनमध्ये सुद्धा डायमेन्शन्स आहेत. तर ह्या ब्रेनच्या डायमेन्शन्सला सुद्धा ओंकार ध्यान जास्त फायदा करतो, जसं पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड. तर सगळा ओंकाराचा आपला जो काही ध्यान प्रोग्राम आहे, या सगळ्यावर ट्रिगरिंग करणार आहे, ऍक्टिव्हेशन. आता हे मी सांगणार आहे ओंकार ध्यानात सुद्धा डिटेल. हे सांगून झाले जुन्या बॅचला, पण नवीन नवीन लोक येत आहेत ना, म्हणून मग मी त्यांच्यासाठी रिपीट करणार आहे. तर पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँडवर ओंकार ध्यान येणं जास्त परिणाम करतोय आता. म्हणून त्याच्यामध्येही आपण बदल करतोय आता नवीन वर्षापासून. 4 महिन्याचं ओंकार ध्यान करतो. कारण मागं मला 1-2 साधक म्हटले होते, पण मग मी असा विचार करायचे मॅडमला काही प्रॉब्लेम आला आणि मग कोण घेणार, काय घेणार, असं ते एक प्रश्न होता. पण आता मला पण गरज वाटते की जास्त जे काही मध्ये मध्ये मी येऊन सांगते ते जास्त वाढवलं पाहिजे. आणि अजून आपल्याला जे योगाचे प्युअर जे काही ज्ञान, स्पिरिच्युअल आपण म्हणतो, योगाच्या रिलेटेड म्हणतो, ते पण घेणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला हे सांगितलं योग तारावली, ते तुम्हाला सांगितलं, नादानुसंधानांचं, तसंच स्पंदशास्त्र, हे पण सगळं तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे.
आणि ओंकारामध्ये सुद्धा ध्यानाचं प्रमाण वाढवायचं. आता थोडंसं होतं, तर आपण जे ओंकार ध्यान हे केलं, डेव्हलप केलेत, उपनिषदाप्रमाणे ओंकाराच्या 4 स्टेजेस म्हणा, किंवा आपला वैखरीतला ओंकार, मध्यमातला ओंकार, पश्चंतीतला ओंकार आणि परावाणीतला ओंकार, ह्या 4 लेव्हलवर आपण काही प्लॅन करू शकतो. कारण मध्येच नवीन साधक येतात, मग जुने पण असतात, मग थोडंसं ते मॅडमना सुद्धा घेणं अवघड जातं, परत पुढचं पुढचं पुढचं. मग सगळ्या नवीन लोकांसाठी रिपिटेशन्स घ्यायला लागतात. म्हणून आता आपण काय करतो, 4 महिन्याचा एक कोर्स डेव्हलप करणार आहे. त्याच्यात ओंकार ध्यानाचंच असणार आहे भरपूर, पण हा सुद्धा फोकस जास्त दिला जाणार आहे. आणि योग तंत्र शास्त्र असं त्याला म्हटलेलं आहे. तो ग्रुप आता एक वेगळाच असेल योग-तंत्र शास्त्राचा. तर 4 महिने असणार आहे. त्याच्यामध्ये 70-75% ओंकार ध्यान जे चाललंय त्या पद्धतीने, आणि मध्ये आधी योग निद्रा घेणं गरजेचं आहे. आपण ते ठरवू पॅटर्न काय असणार आहे, आठवड्याला एक योग निद्रा किंवा 15 दिवसाला एक. आणि त्याच्यामध्ये मेन हे तंत्रशास्त्र, म्हणजे जसं मुद्रांचं आपण केलं, मुद्रांची जोड, बंधाची जोड, जसं मी तुम्हाला काही गूढ सांगतेय, चक्रा विथ ओंकार सांगते आहे, हे सगळे तंत्र आपल्याला त्याच्यात करायचे, प्रॅक्टिकली माहिती पण करून घ्यायचे, त्यांनी का परिणाम होतो ते जाणून घ्यायचं आणि करायचे ओंकार ध्यान करता करता. आणि हे जे काही खास ग्रंथ आहेत योगामधले, खरे ओरिजिनल योगशास्त्र, योगा नव्हे, योगा नव्हे तर योगशास्त्र, हे सगळं घ्यायचं आहे हळूहळू हळू. आणि कुंडलिनी ध्यान त्याच्यात मर्ज करायचं. राजयोग, तुमचं हठयोग, परत त्याच्यानंतर कुंडली योग, ज्ञान मार्ग, म्हणजे जे मार्ग आहेत की नाही, त्याचं पण सगळं त्याच्यात कॉम्बिनेशन असणार आहे. तर असा हा सुंदर, आणि माझा सगळा फोकस आता त्या योग तंत्रशास्त्र ग्रुपवर राहणार आहे. आणि ह्याच्यातूनच आपल्याला ध्यान जे अजून आपण काही करू, त्याच्यातनं वेगळं पण करू किंवा कसं करता येईल ते बघते मी. तर मग 4 महिन्याचं केल्यामुळं सारखं येणं जाणं राहणार नाही, फीची कटकट तुम्हाला नाही राहणार, मला पण नाही राहणार, आणि एक ठराविक पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्लॅन करून जाता येईल. तर ते एक बदल आपण करतोय. तो थर्ड ग्रुप असणार आहे, तो पण कायमचा राहील. नंतर 4 महिन्यांनी काय होईल त्याच्यात कमी जास्त ते नंतर केलं जाईल. तर असं एक आहे. तर हे सगळं हा जो काही जो होतोय, ते ओंकाराने जास्त होतंय, लक्षात घ्या. जवळजवळ 4 वेळा लावला. मी झोपली 1:30ला आणि आता उठलीये. तर हे आहे त्या लीडर काय म्हणतो ते. हे झाल्यावर मग मी आधी सगळ्यांना सांगायचं, तुम्ही काय बघितलं, तुम्ही 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 सगळ्यांनी. मग आता सगळ्यांचं आपण ऐकायचं असतं. मग तुम्ही ग्रुप करा, आता चला ग्रुप करा, 3 पटकन ग्रुप करायचे. मग आता 3 ग्रुपमध्ये डिस्कशन करा तुम्ही एकमेकांचं. मग परत तुम्ही 3 ग्रुपमध्ये काय झालं सांगा, तिघांच्या ग्रुपमध्ये काय झालं सांगा. मग काय डिस्कशन झालं, मग एक कोणीतरी यायचं आणि सांगायचं. आता बघा, समजा 5 ग्रुप झाले तर 5 जणांनी ते सांगितले. मी युएसएच सांगते, तिकडं ज्या काय पद्धतीने हे सगळं आम्हाला शिकवलं जायचं. 1 तासाचं सेशन असेल तर 10 मिनिटं फक्त बोलणारा बोलायचा, 50 मिनिटं आम्हालाच करावं लागायचं. आणि जगामध्ये ही अशीच पद्धती, इंडिया सोडून. इंडियातच जास्त बडबड 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 बडबड, ऍक्च्युअल ऐकणाऱ्यांचा रोल काहीच नसतो. पण जगाच्या पाठीवर तसं कोणी शिकवत नाही. जगाच्या पाठीवर लोकांना बोलायला लागतं. स्पीकर जो काही असतो, शिकवणारा असतो, तो फार कमी बोलतो. सगळं मेंदूला चालना असते, डोक्याला चालना असते, चेतनेला चालना असते. तर हे मी सांगितलं इथे थोडंसं. मग आता 5 जणांनी सांगितल्या नाहीच्या, सुरू झालंय, करतोय तेच करतोय. निगेटिव्ह इमोशन्स अँड बिलीफ सिस्टीम्स, रिअलायझिंग सेल्फ इज नॉट अ बॉडी. आता कळतंय आपल्याला, अरे आपण शरीर नाहीये, आपण इथे कुठंतरी. मी हे पुस्तकाचं मानवाच्या ह्याच्यात त्यात छान अजून वेगळ्या ह्यांनी समजून सांगणार आहे. त्याच्यात लिहिले ते फिजिकल चेंजेस म्हणजे बदल होतात, शरीराचे बदल होतात. हे बघा, फिजिकल चेंजेस होतात. टॅप टू द कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. बघा, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्ड करावंच लागेल तुम्हाला, इतरांसाठी करावंच लागेल, त्याचे पुढे जाता येणार नाहीये. इन्क्रीज टेलिपॅथी, टेलिपॅथी इन्क्रीज झालेली आहे. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, हे काही मस्ट नाहीये सगळ्यांना, सगळ्यांना होतो हे नाहीये. थिनिंग ऑफ द व्हेल, म्हणजे जो काही मॅट्रिक्सचा पडदा आहे मधला, तो आता थिन 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 होत चाललाय. रिअलायझेशन दॅट समथिंग इज चेंजिंग इन द वर्ल्ड. ऍक्सेप्टन्स झालंय आता तुम्हाला, येस, जगात खूप मोठ्या प्रमाणात बदल सुरू झाले. अजून झोपलेच आहेत, ते थर्ड डायमेन्शनलाच आहेत. तर आता आपण फिफ्थ डायमेन्शनलाही आलेलो आहोत. फिफ्थ डेन्सिटी एक्झिस्टन्स, इगोलेस, सर्व्हिस टू अदर्स. बघा,
पहिला दुसराच पॉइंट आहे, सर्व्हिस टू अदर्स. मग काय काय दुसऱ्यांना करता येईल? ऍक्शन बेस्ड ऑन लव्ह. प्रेम, सगळ्यांना प्रेम दिलं पाहिजे, घरातल्यापासून, स्वतःपासून. अनकंडिशनल लव्ह पाहिजे. कोणी कसंही बघू देत आपल्याशी, आपण मात्र प्रेमच द्यायचंय. नंतर ऑन गोईंग ग्रॅटिट्यूड. बघा, हाय का ग्रॅटिट्यूड? आपण किती देतो ग्रॅटिट्यूड? सेल्फ रिअलायझेशन झाले, फिअरलेस आहे. नंतर लेस डेन्स बॉडी. बॉडी आता हलकी हलकी होत चालली. लिहिलेत ना बऱ्याच जणांनी हलकी वाटते. अहो मला तर काय परवा मी तुम्हाला म्हटलं ना, मी जड 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 झाले होते आणि हे असं असं सगळं झालं आणि नंतर सुंदर हलकं झालं शरीर. खूप लाईटनेस आला. आता इथे डेन्सिटी आहे, म्हणजे बघा वजन नाही, डेन्सिटी. तर ते होणार आणि त्यामुळे हलके पण तुम्ही अनुभवताय, मी सुद्धा अनुभवतीये. तर हे आपण हायर शिफ्ट झाली आपली. मी म्हटलंय तुम्हाला, रेकॉग्नाइज सेल्फ ऍज अ पार्ट ऑफ द होल. म्हणजे आता आपण एक अंश आहोत एका मोठ्या याचा. हे पण कळलंय आपल्याला. मॅनिफेस्टेशन इझी. बघितलं का व्हायला लागलंय? काल अनुभव खूप आहेत. कालचा व्हिडिओ जरूर बघा, रेकॉर्ड जे नव्हते काल मीटिंगला. खूप जणांनी खूप छान अनुभव सांगितले आणि अजून बरेच जण आले नाहीत. दीपाली रामदेव मॅडम, तुम्ही सांगायचे अनुभव आज. आज नाही तर उद्या. गप्प बसलायत, मोठे मोठे रिझल्ट आहेत त्यांचे. तर मॅनिफेस्टेशन इझी, गोज विथ द फ्लो. फ्लो बरोबर जातं जे काही आहे. हो हो हो, रिव्हर फ्लो आहे त्याच्यात होतो. रिव्हर बरोबर चाललोय. ड्युअलिटी अँड लिनियर टाइम डिझॉल्व्स. हे महत्वाचं पॉइंट आहे. ड्युअलिटी म्हणजे द्वंद्व नाहीच आहे. आता आपणच हे सगळं आहोत. परमपिता आपण आहोत, हे कळलं आता. पण महत्वाचं लिनियर टाइम डिझल्स, हे समजून घ्या आता. लिनियर टाइम नाहीये आता. भूतकाळ नाहीये, भविष्यकाळ नाहीये, वर्तमान काळ पण नाही. हे समजून घ्या आता. हे समजून घेतलं की अजून एक शिफ्ट होणार आहे. काय समजून घ्यायचं? लिनियर टाइम डिझॉल्व्स म्हणजे काय? भूतकाळ नाहीये, भविष्यकाळ नाहीये, टाइम नाहीये, नाव मोमेंट. बस नाव, नाव अँड नाव, नाव अँड नाव. आत्ता आणि आत्ता. नो भविष्यकाळचा विचार, नो भूतकाळचा विचार. जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला आपण सुष्मिनेत असतो, म्हणजे आपण न्यूट्रलमध्ये असतो, आपण बॅलन्समध्ये असतो. आणि ज्या वेळेला सुष्मिनेत असतो त्या क्षणाला आपण ब्रह्मांडाला जोडले जातो. आणि ज्या क्षणाला ब्रह्मांडाला आपण जोडले जातो त्या क्षणाला आपले विचार कमी होतात. विचार कमी होतात आणि विचार कमी होतात म्हणजेच आपण लिनियर टाइमच्या बाहेर आलो. टाइमच्या बाहेर आलो ना आपण आता. ब्रह्मांडाला जोडलोय. आणि त्यावेळेला आपल्याला भविष्य भूतकाळ कसले विचार नसतात, खूपच कमी विचार असतात. आणि या क्षणाला टाइम डिझॉल्व्ह व्हायला लागतो. त्या क्षणापुरतं तरी. आणि त्या क्षणाला टाइम डिझॉल्व्ह झालं, स्पेस तर डिझॉल्व्ह होतीच. आपण कुठं बसलो, काय बसले, आपल्याला काही कळतच नाही. तुम्ही म्हणता मॅडम नंतर जाग आली. जाग आली म्हणजे नंतर तुम्ही ध्यानात कुठं गेलेला होता, स्पेस कुठं होती, असं. आणि हे फार होणं गरजेचं आहे. म्हणजे टाइम डिझॉल्व्ह झाला, स्पेस डिझॉल्व्ह झाली, म्हणजेच बघा कुठं आलात बघा, 60 ला आला. आणि ही कॅपेबिलिटी आहे आता होत चालली आपली 50 पासून. तर गोज विथ द फ्लो, ड्युअलिटी, लिनियर टाइम डिझार्स. ओनली टाइम इज नाव, नो नीड फॉर पोझेशन्स और स्टेटस. आता काय सगळं गळून पडलंय. स्टेटसही नाही मला, पोझेशन्स पण काही नाही. तर इतकं सुंदर आहे. तर आता चला आज आपण ध्यानावर फोकस करू. मला एक्सपांडिंग कॉन्शियसनेस बदलाचं समजून घ्यायचं होतं. तर हे थोडक्यात पटकन सांगते. अवेकन. आपल्याला जर कॉन्शियसनेस रेज करायची आहे, प्रॅक्टिस अवेकन. लिव्ह माइंडफुली. जे काही चाललंय पूर्ण 24 तास ध्यान झालं पाहिजे. सेट इंटेन्शन, ऍक्ट कॉन्शियसली. इंटेन्शन सेट करून कॉन्शियसली ऍक्ट करायचं आहे. तर हे थोडस 2 ध्यान आज आहेत, आपण मस्त ध्यान घेणार आहोत. चला. तर आता चला, हे पुढचं ध्यानच आहे. तर थोडस रिव्हिजन झाली आहे. लवकर संपवा हा कोर्स. आपल्याला 18 ते 23 करायचा आहे, भाग 4, मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन. तर आता 18 पर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंत संपून घ्या. आणि जर रजिस्टर केला नसेल मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेल तर करून घ्या, त्याचीही रिव्हिजन होईल. तर आता ही चेतना कशा कशाने वाढवू शकतो? तर आताच सांगितलं मी की आपल्याला इंटेन्शन्स ठेवायचेत आणि कॉन्शियसली ऍक्ट व्हायचंय. आपण हे प्रतिपदेला इंटेन्शन ठेवतच आहोत आणि कॉन्शियसली त्या इंटेन्शन्स, आपले जे काही संकल्प आहेत त्याला आपण प्रयत्न करत करायचं आहे. त्याला थोडस आपल्याला
फोकस्ड राहायचंय. पण पझेशनसाठी नाही, नो पझेशन्स, काही मिळवण्यासाठी नाही. तर सर्व्हिस टू ऑर्डर जास्त राहिलं पाहिजे. जो दुसऱ्यांसाठी करू लागला आहे त्याला ऊर्जा जास्त येत आहे, त्याची चेतनाही जास्त वाढणार आहे. मेन त्याचे चक्र जास्त ऍक्टिव्हेट होत जाणार आहेत. कारण तो दुसऱ्यांना देतोय, म्हणजेच स्वतः जास्त ऊर्जा घ्यायला काबिल झालेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा सार आहे. तर त्यातलं पण तुम्ही काम करूच लागला आहात, जागृत झाला आहात दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करायला. तर चला, सगळ्यांना धन्यवाद. काही शंका असेल तर विचारा. काही शंका